स्मार्ट बुक बिझनेस बार्शी घरपोच पुस्तक सेवा देतो. का देतो मी? तर मला कळालंय की आपल्या ह्या जीवन जगाचं असं सुंदर जीवन जगाचं असं आणि आपल्याला जे काही आपण गोल विजन केलेलं आहे, ठरवलेलं आहे, तुम्ही त्याला अचीव करायचं असेल तर वाचनाशिवाय आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आता जे चाललेलं आहे टी व्हीचं आणि मोबाईलचं युग, थोडं जरा दुष्परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत आणि चांगलेही करणाऱ्या गोष्टी आहेत. मी समजतो टी व्ही म्हणजे तत्काळ वाटोळं करणारं टी व्ही चालवून पण तत्काळ वाटोळं करतो. त्याच्यापासून आपण जे काय अचिव्हमेंट केलेलं आहे, करणार आहे, त्याच्यापासून थोडं दूर राहील. आता मोबाईलचं युग आहे. तुम्ही आता मोबाईलमध्ये गुगल बाबाला काहीही टाका, ती सगळी माहिती देते. गुगल बाबा सगळं चांगली माहिती देतो, पण जी योग्य आहे त्याचं ज्ञान घेणं आणि त्या अभ्यासात वापरणं हे आपलं काम. बाबा बोरकर महाराज म्हणतात, तेच चेहरे देखणे गोरटे के काळे मोल नाही फारसे. चेहरा गोरा आहे का काळा आहे याला महत्व नाही. तुम्ही जे काय अभ्यास करताय, तुम्ही काय ज्ञान करताय हे अतिशय. आता तुमच्यासमोर एक यशस्वी उद्योजक बसलेले आहेत. त्यांचं सार्थक नावानं फोटो स्टुडिओ आपल्या बार्शी तालुक्यामध्ये वैराग भागामध्ये अतिशय काम चालू. फोटोमध्ये कुठली फ्रेम आली गेली पाहिजे, त्या फोटोमध्ये कुठलं भाव आला पाहिजे, अचूक टिपणारं काम हे सार्थक सर आणि हेच यशस्वी होण्याचं कारण आहे मित्र. आणि यशस्वी कोण होतो? कष्ट, परिश्रम, भावना आहेत, भाव आहे, तो यशस्वीरित्या करतो, तो यशस्वी. त्याचं उदाहरण म्हणजे तुमच्यासमोर सार्थक सर, यशस्वी क्षीरसागर सर. राहुल जाधव सर आमचे मित्रच आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी आहेत. रानामध्ये काय पेरावं, ते पेरल्यानंतर कसं उगवतं, उगवल्यानंतर काय फवारणी करावी, त्याचं अचूक नॉलेज शेतकऱ्यांना, महिला शेतकऱ्यांना त्याचे माहिती यशस्वीरित्या त्यांच्या भागामध्ये करतात. हे आपल्या तळातून आलेले हे अतिशय अधिकारी आहेत, अतिशय यशस्वी उद्योजक आहेत. मित्र, बार्शीमध्ये मी स्वतः नोकरीवरून येऊन काम करून संध्याकाळी पुस्तक वाटप करतो. मला फोन आला, सर मला हे पुस्तक पाहिजे, इकिगाई पुस्तक पाहिजे, महात्मा गांधीचं विषयीचं पुस्तक पाहिजे, इलॉन मस्कचं पुस्तक पाहिजे, सुंदर पिचाईचं पुस्तक पाहिजे. मी त्यांना माझ्यापर्यंत येऊ देत नाही, मला फोन करा, मी तुमच्या घरी आणून पुस्तक देतो. घरपोच पुस्तक दिल्यामुळे काय होतं की आपल्याला त्याला वाचनाची आवड लावायची. माझ्याकडून लहान लहान मुलं सुद्धा फोन करतात, काका मला पुस्तक पाहिजे, आणून देतं का? ठीक आहे, कुठं राहतो तू तिथंच घर सोडू नको, अभ्यास कर, मी तुला घरी पुस्तक देतो. लहान लहान मुलांना घरी जाऊन पुस्तक देतो. इंग्रजी व्याकरण असतील, आत्मचरित्र असतील, लालबहादूर शास्त्री विषय असेल, मी त्यांना घरपोच देतो. ह्यातून काय करायचं आहे आपल्याला दिदीन दादा? वाचन आपल्यापासून लांब ठेवायचं नाही. तेच आपल्याला बुद्धीला, भावनेला यशस्वीरित्या पुढे नेतं. मी फक्त 5 मुद्दे सांगतो यशस्वी कसं करता येते. फक्त 5 मुद्दे: सामाजिक, भावनिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक. सामाजिक कसं असलं पाहिजे? आता तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास केल्यानंतर तुम्ही परीक्षा देता, पुढे जाता, परंतु आपलं एक समाजामध्ये काम आहे, छोटं जरी कार्य केलं पाहिजे, एक सामाजिक कार्य केलं पाहिजे. त्यातून काय होतं, आपलं सामाजिक करत असताना आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते. चांगलं काम करत असताना आपल्या अभ्यासामुळे सुद्धा एक एनर्जी मिळते. एक सामाजिक काम आपल्या परीने छोटं ना तर काहीतरी करायचं. तुम्हाला वाटलं माझ्याकडे 2 पेन्सिल आहेत, माझ्या मित्राकडे नाही, 1 पेन्सिल त्याला द्यायची, हे झालं सामाजिक काम. त्यातून प्रेरणा मिळते. भावनिक म्हणजे काय मित्र? लता मंगेशकर माहीत आहेत, अतिशय गायिका, सुंदर गायिका. त्यांचा भाव बघा. शिष्टमंडळ बसलं होतं, अटल बिहारी, पंडित जवाहरलाल नेहरू,
तुम्ही हे गाणं ऐकलंच, ए मेरे वतन के लोग जरा आतो. ज्यावेळेस मी गाणं ऐकतो ना, माझ्या डोळ्यात पाणी येतं, ते एनर्जी येते. ते शिष्टमंडळ अक्षरशः लता दिदीने म्हणल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं. हा जो भाव आहे तो भाव प्रत्येकाच्या मनात आपण उतरवला पाहिजे. तो भाव आपण आपल्या अभ्यासामध्ये उतरून आपण ते प्रयत्न करत आहोत. बौद्धिक क्षमता कशी असली पाहिजे? कल्पना चावला बघितले असते, सुनीता विल्यम्स यांची बुद्धिमत्ता एवढी आहे की नासाला सुद्धा त्यांना तिकडे बोलून घ्यावं लागलं. आज वैरा भागामध्ये माने मॅडम असतील आणि माने सर असतील, त्यांची बौद्धिकता क्षमता आहे म्हणून आज फ्री कोचिंग क्लासेस उभा राहिलेले. विचाराचं ज्ञान तुम्ही घ्यायचंय आणि पुढे सरकायचं आहे. मानसिकता आपली स्ट्रॉंग असली गेली पाहिजे. सर, हां सर. मानसिकतेचं उदाहरण मी लोकसत्ता पेपरला वाचलं होतं. मागा पुढे बेंचच्या पुढे होती ती मुलगी, मला मागणं टक्कर असं टोकर ते टोचलं होतं. तर तिची मानसिकता खचली आणि तिनं घरी सांगितलं नाही का मला नाव ठेवते मला बोलते. तिनं सर ते आत्महत्या, मानसिकता खचली गेली तिची. आपली मानसिकता तशी नाही आहे. आपली मानसिकता स्ट्रॉंग असली पाहिजे. कुठल्या अभ्यासामध्ये कुणी बोललं तरी तिला चांगल्या रीतीने उत्तर देणं आणि समाजामध्ये राहणं, मानसिकता स्ट्रॉंग असली गेली पाहिजे. आणि त्याचं हे जे गुरुकुल आहे ना फ्री कोचिंग क्लासेसचं, हे मानसिकता स्ट्रॉंग करण्याचं अजून एक उदाहरण म्हणजे माने सरांचं. सामाजिक कामे करता, भावनिक काम करता, बौद्धिक काम करता, आता सगळं करता. पण मनाला स्थिर आणि स्ट्रॉंग करायचं असेल तर अध्यात्म अतिशय. अध्यात्म कसं असलं पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये? तुम्ही सकाळी उठा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही संतनाचं नामस्मरण करा, तुम्ही ज्या देवाला अल्लाला कुणालाही मानता त्याचं नामस्मरण करा. का? तुम्ही जे पूर्ण दिवसभरात काम करणार आहेत, तुम्हाला जी एनर्जी मिळवून देणार आहे ते तुमचं अध्यात्म देणार आहे. हे गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सर, डार्विन म्हणून शास्त्रज्ञ आहे, डार्विन मानसशास्त्र सायकोलॉजिकल. ते मुलांना कसं घडले गेलं पाहिजे आणि त्या मुलामध्ये काय क्षमता आहे हे ओळखण्याचा एक प्रयोग केला मॅडम. त्याने लहान मुलं एका बंद खोलीमध्ये, त्यांना लहान मुलांना ठेवलं. त्या बंद खोलीमध्ये स्टेटोस्कोप, क्रिकेटचा बॉल असे प्रत्येक साहित्य केलं आणि त्या मुलांकडं ऑब्झर्वेशन केलं कुठला मुलगा काय होतं. ज्या मुलाला आवड आहे ते मुलगा साहित्य, त्या मुलाला स्टेटोस्कोप तो डॉक्टरकडे गेला. त्या मुलाला फोटोग्राफीचा असेल तो त्याचा कॅमेरा उचलला. त्या मुलाला क्रिकेटचा आवड आहे तर त्या सायकोलॉजिकल शास्त्राने सांगितलं मुलाची ज्याच्यामध्ये आवड आहे ते कार्य केलं तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणारच. त्याचा फोटोग्राफीचा कॅमेरा सरांनी उचलला ते आज यशस्वी झाले. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपण जे काम करणार आहे, अभ्यास करणार आहे, सरांनी सांगितलं ना आपण सगळ्या अँगलला अभ्यास करायचा. मला जमत नाही असं कधीच म्हणत नाही, मला जमणारच. ऊन पडायला गोष्ट मी सरला करून दाखवणार. ऊन पडायला